18 डिसेंबर 2012 जोधपूर शहरातली एक शांत सकाळ। लोक आपल्या रोजच्या कामात मग्न होते। कोणी चहा टपरीवर मित्रांसोबत गप्पा मारतंय, कोणी न्यूजपेपर वाचतंय, तर कोणी आपलं दुकान उघडतंय। सगळं अगदी नेहमीसारखं शांत आणि निवांत होतं। पण अचानक या शांत सकाळी एक प्रचंड कानठळ्या बसवणारा स्फोटासारखा आवाज संपूर्ण जोधपूर शहरात घुमतो। हा आवाज इतका भयंकर होता की लोक घाबरले। काहींना वाटलं कुठेतरी मोठा बॉम्बस्फोट झालाय। काही लोक घाबरून घरातून बाहेर पळाले, तर काही काय झालं हे समजायचा प्रयत्न करू लागले। पण इथे सगळ्यात विचित्र गोष्ट अशी की हा प्रचंड आवाज आल्यानंतर काहीच दिसलं नाही। कुठे धूर नाही, कुठे आग नाही, कोणती इमारत पडलेली नाही आणि पोलीस किंवा फायर ब्रिगेडही कुठे दिसत नव्हते। आकाश स्वच्छ, निळं आणि अगदी नॉर्मल होतं। मग हा प्रचंड आवाज आला कुठून? आणि हा आवाज फक्त जोधपूरच्या एखाद्या कॉलनीत किंवा गल्लीत नाही, तर पूर्ण शहरात एकाच तीव्रतेने ऐकू आला होता। लोकांनी सांगितलं जणू काही आकाशातूनच हा आवाज आलाय। घरांच्या खिडक्या हादरल्या, पक्षी घाबरून आकाशात उडायला लागले। पण काय झालं हे कोणालाच कळेना। आणि विशेष म्हणजे असा हा रहस्यमयी आवाज फक्त जोधपूरमध्येच नाही, तर 2012च्या सुमारास जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात अमेरिका, UK, इटली, फिलिपिन्स इथेही ऐकू आला होता। मग जोधपूरच्या आवाजाचं रहस्य काय होतं? जोधपूर बूम बद्दल जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। आता ही घटना घडली तेव्हा जोधपूर मधली लोक आपापल्या कामात व्यस्त होते। कोणी ऑफिसला निघालं होतं, कोणी बाजारात चाललं होतं, तर कोणी घरात आरामात बसलेलं होतं। आणि तेवढ्यात सकाळी साधारण 9:30च्या सुमारास हा भयंकर आवाज आला। लोकांनी सांगितलं की त्यांना वाटलं की जणू काही आकाश फाटले की काय। काहींना वाटलं जवळच कुठेतरी मोठा स्फोट झालाय। पण जेव्हा लोकांनी आजूबाजूला पाहिलं तेव्हा काहीच दिसलं नाही। ना धूर, ना आग, ना कोणतंही नुकसान। मग प्रश्न पडतो, जर का हा आवाज इतका मोठा होता तर त्याचं कारण काय होतं? काही लोकांनी लगेच अंदाज लावला की हा सोनिक बूम असावा। सोनिक बूम म्हणजे काय? तर जेव्हा एखादं विमान आवाजाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने म्हणजे सुपरसोनिक गतीने उडतं, तेव्हा हवेत एक शॉक वेव्ह तयार होते आणि त्यातून प्रचंड मोठा आवाज येतो। पण इथे एक मोठी गडबड आहे। त्यावेळी जोधपूरच्या आकाशात भारतीय हवाई दलाचं किंवा कोणतंही सिव्हिल विमान सुपरसोनिक गतीने उडालं नव्हतं। जोधपूर विमानतळ आणि हवाई दलाकडूनही याबाबत कोणतीही स्टेटमेंट आली नव्हती। मग जर विमानच नव्हतं तर सोनिक बूम आलं कुठून? मग तज्ञांनी असं म्हटलं की हा कदाचित भूकंपामुळे आलेला आवाज असेल। म्हणजे असा भूकंप जो जमिनीच्या खूप खोलवर घडला, ज्यामुळे जमिनीवर कंपनं जाणवली नाहीत, पण आवाज ऐकू आला। पण यातही प्रॉब्लेम आहे। भूकंप मोजणाऱ्या सिस्मोग्राफ मशीन्सवर त्यावेळी काहीच नोंदलं गेलं नाही। म्हणजे भूकंप झालाच नव्हता आणि जमिनीवर कोणतेही हादरे जाणवले नव्हते। मग भूकंपाची थिअरी ही फेल झाली। आता काही लोकांनी याला स्कायक्वेक असं नाव दिलं। हे स्कायक्वेक म्हणजे काय? तर ही एक अशी रहस्यमयी गोष्ट आहे जिथे काहीही दिसत नसताना स्फोटासारखा मोठा आवाज आकाशातून येतो। असं यापूर्वीही जगात काही ठिकाणी घडलं। 1977 मध्ये अमेरिकेच्या ईस्ट कोस्टवर, 1991 मध्ये युकेतला नॉर्थ सी मध्ये आणि 2010च्या दशकात इतर काही ठिकाणीही असे आवाज ऐकू आले होते। शास्त्रज्ञ सांगतात की हे आवाज वातावरणातल्या दाबात अचानक होणाऱ्या बदलांमुळे किंवा उल्का तुटल्यामुळे येऊ शकतात। पण जोधपूर बूमचं नेमकं कारण काय हे आजही स्पष्ट नाही। आता इथे आणखी एक मजेदार थिअरी आली, पण ती थिअरी ऐकण्याआधी गाजावाजाला सबस्क्राइब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। तर थिअरी अशी की हा आवाज ऑरोरा नावाच्या सिक्रेट हायपरसॉनिक विमानाच्या चाचणीमुळे आला असेल। काहींनी तर हर प्रकल्पाचा उल्लेख केला, ज्यामुळे हाय फ्रिक्वेन्सी रेडिओ वेव्हजनी हवामान आणि भूकंपीय गोष्टी नियंत्रित केल्या जाऊ शकतात असं मानलं जातं। त्या काळात अमेरिका, रशिया, चीन असे देश हायपरसॉनिक क्षेपणास्त्राच्या चाचण्या करत होते। मग असं असू शकतं का की जोधपूरच्या आकाशात अशी काही गुप्त चाचणी झाली? पण भारतीय सरकारने याबाबत कधीही कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही। त्यामुळे या सगळ्या फक्त शक्यता राहिल्या। आता यानंतर सगळ्यात वेगळी आणि इंटरेस्टिंग थिअरी आली, ती म्हणजे एलियन्स। काही लोकांनी हा आवाज एलियन्सशी जोडला। काहींनी असं म्हटलं की हा आवाज एखाद्या UFOच्या सोनिक बूममुळे आला असेल।
तेव्हा अशाही बातम्या पसरल्या होत्या की युएफओ पृथ्वीच्या वातावरणात येत जात करत होते. जर एखादं यान प्रकाशाच्या वेगाने फिरत असेल तर असा आवाज येणं शक्य आहे, पण यालाही कोणताच ठोस पुरावा नाही. 2012 मध्येच मायन कॅलेंडरच्या भविष्यवाणीमुळे जगभरात एकच गोंधळ उडाला होता. लोकांना वाटत होतं की 21 डिसेंबर 2012 ला जगाचा अंत होणार आहे, आणि हा आवाज त्या तारखेच्या फक्त 3 दिवसांआधी 18 डिसेंबरला आला होता. मग काही लोकांना वाटलं की हा आकाशातून आलेला सिग्नल आहे. शास्त्रज्ञांनी सांगितलं की मायन कॅलेंडरचा शेवट हा फक्त एका चक्राचा अंत आहे, पण लोकांच्या मनात भीती बसली होती, त्यामुळे लोकांनी त्याचा अर्थ तसाच लावला. तसं माया हे रहस्य संस्कृतीवर आणि आम्ही यावर व्हिडिओ बनवलेला आहे, जो तुम्ही आय बटनवर क्लिक करून पाहू शकता. पण हा प्रश्नच आहे की जोधपूर बूम खरंच काही नैसर्गिक घटना होती की काहीतरी अजून? सोनिक बूम नाही कारण विमान नव्हतं, भूकंप नाही कारण त्याचा पुरावा नव्हता, स्कायक्वेक एक शक्यता आहे पण त्याचंही पक्क उत्तर नाही, सैन्य चाचणी किंवा युएफओ त्यालाही पुरावा नाही. मग हा आवाज नेमका कशामुळे आला? आजही जोधपूर बूम हे एक न सुटलेलं रहस्य आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि गाजवाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.